श्री स्वामी समर्थ. सद्गुरू परमपूज्य मोरे दादा, सद्गुरू परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरणी त्रिवार वंदन. सगळ्या चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत हाती घेतलेले प्रत्येक कार्य स्वामीच्या कृपेने लवकरात लवकर पूर्ण हो ही स्वामी चरणी प्रार्थना करूया आणि आजच्या सुंदर अनुभवाला आपण सुरुवात करूया. तर आजचा सुंदर अनुभव जो आहे तो वनिता हुजबंद अकोला येथील ताईंचा आहे. ताई सांगतात की अनुभव सांगण्याचं म्हणजे तात्पर्य म्हणजे ज्या वेळा मला आई भगवतीचं दर्शन झालं तो क्षण म्हणजे खरंच अंगावर काटा येणार होता. परंतु बघा ना, ज्यावेळेला आपण निष्फळ भावनेने भक्ती करतो, आतुरतेने देवाची सेवा करतो, त्यावेळेला प्रत्येक वेळा जे आहे ते देवाला प्रत्यक्षात दर्शन द्यायला यावं लागतं. आपण जी काही सेवा करतो ती स्वीकारावी लागते. हेच ताईंच्या बाबतीत घडलं म्हणून त्यांनी आपल्याला इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा अनुभव जे आहे ते आपल्यापर्यंत शेअर केलेला आहे. तर ताई सांगतात की 19 डिसेंबर 2008च्या रात्री जेव्हा प्रहर सेवेसाठी ते दिंडोरी दरबारात गेले होते, त्यावेळी जवळपास रात्रीचे 9 वाजलेले असावेत. आणि बघा त्यावेळेला तर परमपूज्य गुरुमाऊलींचे सुद्धा त्यांना दर्शन झाले आणि नुसते दर्शन झाले नाही तर त्यांनी गुरुमाऊलींनी त्यांची विचारपूस सुद्धा केली. 2 मायेचे शब्द त्यांच्या कानावर पडले, त्यामुळे त्यांना खूप आनंद झाला होता. कारण माऊलींचं जे आहे ते नजर जरी आपल्यावर पडली तरी आपलं आयुष्य जे आहे ते सार्थकी लागतं. आणि यावेळेला त्यांना बोलणं झालं आणि एवढंच नाही तर त्यांच्या आज्ञेने जे ते एका सेवेकरांनी त्यांना चहा भोजनासाठी सुद्धा निमंत्रित केले होते. म्हणजे किती भाग्य म्हणावं. त्यावेळेला ताईंना प्रत्यक्षात दर्शन तर झालं, त्यांचे जे आहे ते बोल कानावर पडले आणि त्यावेळेस त्यांना सगळे जे आहे ते सार्थकी लागलं होतं. मग ताई सांगतात की चहा आणि भोजन झाले. रात्री 10 ते 11 पर्यंत त्या सेवेकरांनी मग त्यांनी आम्हाला प्रहर सेवा कशी करायची आणि त्याचे महत्त्व काय किंवा प्रहर सेवा केल्यामुळे काय होते या सगळ्या गोष्टी जे आहेत ते अगदी छान समजावून सांगितल्या होत्या. आणि त्याच नंतर त्यांनी समजावली होती की प्रहर सेवा ग्राम अंतर्गत कशी करायची आणि ती कशी उपयुक्त आहे, त्याचे स्वरूप काय आहे, हे सगळं समजावून सांगितलं होतं. त्याचसोबत जे ते अनेक विषयावर त्यांनी मार्गदर्शन सुद्धा त्यांना केलेले होते. आणि हे सगळं झाल्यानंतर सेवेला जो आहे तो प्रारंभ झाला होता. मग आता सेवेमध्ये काय काय झालं तर सगळ्यात पहिले स्वामी स्तवन झालेलं आहे. त्यानंतर स्वामींचा जप चालू होता. त्याचप्रमाणे लांगुलास्त्र घेतलं गेलं, पाशुपतास्त्र घेतलं गेलं, रुद्र आणि इतर सेवा सुद्धा घेतल्या गेल्यात आणि हे सेवा करत करत जवळपास रात्रीचे 1:30 वाजलेले होते. बघा प्रहर सेवा ही खूप महत्त्वाची आहे. का महत्त्वाची आहे तर कारण आपण एरवी जे आहे ते महाराजांना फक्त दर्शनासाठी जातो, नारळ ठेवतो, आपलं जे आहे ते त्यांना जे काय ते समस्या सांगतो आणि महाराज आपली सेवा सुद्धा स्वीकार करून आपल्याला त्यातून बाहेर सुद्धा काढतात. परंतु आपण महाराजांसाठी काय करतो? कधीतरी हा प्रश्न स्वतःला मनाला सुद्धा विचारून बघा. खरंच आपण महाराजांसाठी काय करतो? मग ही प्रहर सेवेमध्ये जे आहे ते 24 तास महाराज जे आहे ते लक्ष ठेवतात की कोण किती सेवा करतंय, कोण कशा प्रकारे आपला धावा करतो, या सगळ्या गोष्टींचं जे आहे ते दर्शन सगळ्या गोष्टीचं जे आहे ते आपल्याला लक्ष देत असतात. आणि याच काळामध्ये आपण जर अगदी निष्पाप भावनेने महाराजांसाठी म्हणून जर या सेवा घेतल्या तर बघा नक्कीच हा जो आहे तो प्रत्यक्षात तुम्हाला सुद्धा अनुभव येईल. कधीतरी तुम्ही हे सुद्धा करून बघा. तर हे सगळ्या सेवा झाल्या आणि त्यानंतर भैरव चंडीला सुरुवात झाली होती. रात्री 2 वाजताची वेळ होती. ताई सांगतात की भैरव चंडीमध्ये जे काही ते अध्याय वाचत असताना मग 4था किंवा 5वा अध्याय सुरू असावा असं त्यांना चालू होतं. आणि त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की यज्ञ मंडपाच्या जवळ एक स्त्री होती उभी आणि तिने नऊवारी साडी घातलेली होती, नाकात नथ होती, हातभर हिरव्या बांगड्या होत्या आणि मेन म्हणजे तिच्या चेहऱ्यावर प्रचंड असे तेज होते. हे दृश्य त्यांच्या नजरेत आले आणि त्या थक्क झाल्या. म्हणजे पाहतच राहिल्या की ही कोण स्त्री आहे आणि या वेळेला कोण आली असेल. कारण रात्रीच्या प्रहराला बऱ्याच वेळेला जे ते पुरुष मंडळी असतात, पण अशा वेळेला असं कोण आलं आणि तिच्या जो चेहऱ्यावरचं जे तेज होतं ते पाहून तर त्या खूपच आहे ते आश्चर्यचकित झाल्या होत्या. मग ताईंनी काय केलं, तिला इशाऱ्यानेच खुणावलं की आत येऊ नका आणि आत येऊ नका. त्यावर ती मला शांत बसवत माझ्या जवळ येऊन बसली असं ताई म्हणाल्या. आणि ताई सांगितलं की असं तर म्हणाली आणि परत लगेच मी तिच्याकडे पाहताना जे ते वाचन चालू असताना असं पोथीवरून बोट फिरवणं चालू होतं. तर ती लगेच म्हणाली की वाच, मी ऐकायला आले आहे. मग ताईंना एकदम घाबरल्यासारखं झालं. त्यांच्या तोंडातून काही शब्दच फुटत नव्हता. परंतु त्यांच्या लक्षात आलं होतं की या वेळेला दुसरं तिसरं कोणी येऊ शकणार नाही, तर प्रत्यक्ष आई यावेळेला दुसरं तिसरं कोणी येण्याची हिंमत करू शकत नाही. म्हणजे प्रत्यक्षात ह्या आईसाहेब आई भगवतीच आहेत. आणि त्यांना कळून चुकलं की हे दुसरे तिसरे कोणी नसून आई भगवतीच आहेत. त्यांनी मनोमन त्यांना नमस्कार केला आणि स्वतः सुद्धा खूप खुश झाल्या. कारण अनंत जन्माची पुण्य असेल तरच या गोष्टी घडतात. त्याचप्रमाणे गुरुमाऊली सारखे गुरु जर भेटले तर अशा गोष्टी घडायला वेळ लागत नाहीत. असं त्यांनी मनोमन देवीला प्रार्थना केली, देवीला नमस्कार केला आणि आपली सेवा जी आहे ती त्यांच्या चरणी रुजू केली. बघा अनुभव खरंच खूप छान होता. आणि ताई सांगतात तसंच जसं आपण निष्फळ भावनेने जर एखादी सेवा केली तर ती देवाला सुद्धा प्रिय असते. कारण
आईला जसं लहान बाळाची जी आहे ती प्रत्येक गोष्ट आवडते, तशीच आपण सेवेत नसताना आपण ज्या काही छोट्या-मोठ्या चुका जरी करत असलो, तरी प्रयत्नही करत असतो, की सेवा करण्याचा प्रयत्न करत असतो आणि तीच सेवा जी आहे ती सगळ्यात जी आहे ती स्वामींना किंवा आई भगवतीला प्रिय असते. कारण त्यावेळेला आपण फक्त असते ते स्वामींच्या सेवेमध्ये किंवा ज्या काही सेवा करतो त्या सेवेमध्येच लक्ष असतं. आपण एकदा सेवेमध्ये रुजलो तर त्यानंतर मात्र आपण आपल्या अडचणी सांगतो देवाला आणि त्याच्या बदल्यात आपण सेवा करतो. परंतु ज्यावेळेला आपण सुरुवातीला सेवा करतो त्यावेळेला मात्र जे निष्पाप असतो आणि एकदम आपण निरागस असतो, अगदी लहान मुलं असतात तसे त्याप्रकारे आणि ती सेवा भगवंताला खूप प्रिय असते. म्हणून ताई सांगतात, की तुम्हाला जर एखादी सेवा करायची असेल तर भगवंताकडे काहीच मागू नका. फक्त त्यांना म्हणा, की तुम्ही माझ्याकडून सेवा करून घ्या. कारण सेवा करणं किंवा करून घेणं हे प्रत्येक वेळेला त्यांच्या हातात असतं. आपण स्वतःला ज्यावेळेला आपण म्हणतो, की मी सेवा केली, तिथेच आपला जो आहे तो अहंकार आडवा येतो आणि आपल्याला सेवेच्या जे आहे ते अनुभवही मिळत नाहीत आणि आपण मग म्हणतो, की मी एवढी सेवा केली, मी एवढी माळ केलं, एवढं जप करते आणि माझं जे आहे ते वाया कुठं जाते. कारण त्या जपामध्ये किंवा त्या जे आहे त्या सेवेमध्ये तो कुठेतरी अहंकार दडलेला राहतो किंवा मीपणा जो आलेला असतो, तो महाराजांना अजिबात आवडत नाही. त्यामुळे सेवा करताना कोणतीही तुम्ही अगदी शांतपणे, निरागसपणे करा, की जेणेकरून त्यामध्ये फक्त तुम्हाला भगवंतापर्यंत पोहोचण्याची ओढ असली पाहिजे. तर स्वतः भगवंत तुमच्या जवळ येतात आणि ती सेवा तुमच्याकडून करून घेतात आणि त्या सेवेचं फळसुद्धा तुम्हाला देतात. कारण कोणत्याही देवाची आपण सेवा करतो, तर आपल्याला वाटतं कुठं चूक झाली, काही झालं, तर आपल्याला त्याचा जे आहे ते दुष्परिणाम होतील का? तर असं काहीच नसतं. जरी आपण चुकलो तरी सुद्धा तो देव आहे. चुका तर करण्याचा माणसाचा हक्क असतो आणि देव हा जे आहे ते प्रत्येक वेळा चुका हा माफ करून पुढे नेत असतो. म्हणूनच तो देव बनलेला आणि आपण माणूस आहोत. तर तुम्ही सुद्धा सेवा जास्तीत जास्त करत राहा आणि अनुभव आवडत असतील तर जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. खरंच ताईंचा अनुभव खूप छान होता. वाचताना प्रत्यक्षात डोळ्यासमोर जे आहे ते आकृती उभी होती आणि असं वाटलं की अशा वेळेला खरंच त्यांचं जे आहे ते किती ऊर्जेने भरले असतील ते आणि किती त्यांना आनंद झाला असेल. असाच अनुभव आम्हाला सुद्धा लवकरात लवकर येऊ आणि स्वामींच्या सेवेमध्ये आपण सगळे जे आहे ते रुजूमान होऊया आणि तुम्हाला जर आवडला असेल तर जे अनुभव ते इतरांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवा. त्यांना सुद्धा ही ऊर्जा त्यांच्यापर्यंत पोहोचवा. कारण आज प्रत्येकाला गरज आहे. प्रत्येकाकडे प्रत्येक गोष्ट आहे, परंतु जे ते मनाला शांतता नाहीये किंवा जे आहे ते घरामध्ये शांतपणा जो राहिलेला नाहीये, मन शांत नाही राहिलेले आहे. त्यामुळे या गोष्टींमुळे जे ते एक प्रकारची ऊर्जा प्रत्येकाच्या जे आहे ते हृदयात जमा होणार आहे आणि हळू त्यांच्या घरामध्ये सुद्धा बदल त्यांना जाणवणार आहे. त्यामुळे सेवा ज्या आहेत त्या आपण यातून बऱ्याचशा माहिती पण पडतात आणि नकळत का होईना अनुभव ऐकल्यानंतर ते सुद्धा स्वामींच्या केंद्रांपर्यंत पोहोचतील, स्वामींच्या सेवा करायला लागतील आणि मोठे-मोठे अनुभव सुद्धा घेतील. तुम्हाला सुद्धा जर असे अनुभव येत असतील तर नक्की तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. तुमचे सुद्धा आपण अनुभव इतरांपर्यंत शेअर करूया. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ सद्गुरू परमपूज्य मोरेदादा सद्गुरू परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरणी पुन्हा एकदा त्रिवार वंदन. झालेली सेवा स्वामींचरणी अर्पण करूया. श्री स्वामी समर्थ.